नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 34. मी आणि पुरू बोलत होतो तर मानसी तिथंच थोडंसं दूर एका खडकावर बसली होती. तिची नजर होती आजूबाजूला. पुरू, माझ्या बाबांचा ना मुंबईमध्ये खूप मोठा बिझनेस आहे, मी म्हणाले. हो, ते इथे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याशिवाय का तुमच्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, पुरू म्हणाला. मी बाबांना तुझ्या नोकरीविषयी बोलले आहे आणि त्यांनी तुला भेटायला बोलवलं आहे. मी एका दमात सांगून टाकलं. निशी, तो रागाने माझ्याकडे बघत होता. काय झालं पुरू, माझं काही चुकलं का, मी जरासं बिचकत विचारलं. निशी, मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर पुढे जायचं आहे, कुणाच्याही आधाराशिवाय. माझं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. तुझ्या बाबांसमोर उभं राहून तुझा हात मागायचा आहे. पण त्यांच्याकडून शिफारशीवर नोकरीला लागणं माझ्या तत्वात बसत नाही निशी, पुरू म्हणाला. मला त्याचे विचार पटत होते. पुरू, तुझं बरोबर आहे, पण तुला पटकन जॉब मिळावा म्हणून मी बाबांना सांगितलं. मी रडवेली झाले होते. माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि तो साखरेसारखा पाघळला. ठीक आहे, मी येईल त्यांना भेटायला. बस, पण तू रडू नको, तो मला जवळ घेत बोलला. निशी, बराच वेळ झाला आहे, तू निघ आता. बाबा वाट पाहत असतील ना. उद्या घरी भेटू. मी उद्याच बाबांना भेटायला येतो, पुरू म्हणाला आणि माझी कळी फुलली. थँक्यू म्हणत मी त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवले आणि तिथून पळाले. निशी थांब, पुरू मला आवाज देत होता, पण मी काही थांबले नाही. सर, ऑफिस आलं, दिनेश म्हणाला आणि शेखरने मान वर केली. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू फुललं होतं. त्याने डायरी बंद केली आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. परवा त्याच्या हानीबनीचं बारसं होतं. त्या अगोदर त्याला बरीच कामं उरकायची होती. शेखर ऑफिसमध्ये आला तसा सगळा स्टाफ उठून त्याला ग्रीट करत होता. शेखर केबिनमध्ये गेला आणि त्याच्या कामाला लागला. दिनेश, त्या क्रिस्टल रिअल इंडियाच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं आहे, शेखरने फाईलमध्ये बघत विचारलं. ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे, 2 दिवसात डिस्पॅच होईल, दिनेश म्हणाला. गुड, फॉलोअप घे त्यांचा. शेखर त्याच्या कामात व्यस्त होता. सर, तुमची मिस्टर अनुप शहांबरोबर मीटिंग आहे आज, दिनेश म्हणाला. हो, लक्षात आहे माझ्या. अजून अर्धा तास आहे. मीटिंगची तयारी करा. प्रोजेक्ट डिटेल्स रेडी आहेत ना, ते कन्फर्म करा. मी आलोच तोपर्यंत, शेखर म्हणाला. दिनेशने मीटिंगची अरेंजमेंट कॉन्फरन्स रूममध्ये केली होती. प्रोजेक्टर आणि बाकीच्या सर्व गोष्टी रेडी करून तो बाहेर आला आणि त्याचा फोन वाजला. त्याने काहीतरी टाईप करून सेंड केलं. सर, मिस्टर शहा आले आहेत. त्यांना कॉन्फरन्समध्ये बसवलं आहे. पिऊन शेखरला निरोप देऊन गेला. शेखर मीटिंगमध्ये बिझी आहे हे पाहून दिनेश शेखरच्या केबिनमध्ये आला आणि त्याची डायरी शोधू लागला, पण त्याला ती भेटली नाही. खूप शोधल्यानंतर त्याला एक फाईलखाली ती डायरी दिसली. त्याने घाईनेच तिच्या पानांचे फोटो घ्यायला सुरुवात केली, पण थोड्याच वेळात डोअरचा आवाज झाला आणि दिनेश घाबरला. त्याने पटकन डायरी बंद करून होती तिथे सरकवली. दिनेश, तुम्ही इथे काय करत आहात, शेखरने दिनेशला तिथे पाहून विचारलं. सर, ते SK ट्रान्सपोर्टची फाईल हवी होती. थोडं करेक्शन होतं तिच्यामध्ये, दिनेशने वेळ मारून दिली. ती फाईल मी नेत्राला दिली आहे, पण ती तर असं काहीच म्हणाली नाही, शेखर विचार करत म्हणाला. सर, मी पण शुअर नाही, मला डाऊट आहे, दिनेश थोडा बिचकत म्हणाला. ठीक आहे, पण इथून पुढे मी केबिनमध्ये नसताना आत यायचं नाही. शेखर त्याचा कोट नीट करत चेअरवर बसला. यस सर, विल रिमेंबर इट, दिनेश म्हणाला आणि बाहेर गेला. रात्री शेखरला बराच उशीर झाला होता घरी जायला. त्याने त्याच्या जवळच्या चावीने डोअर ओपन केलं. त्याला वाटलं अनु झोपली असेल, पण ती बाहेर हॉलमध्ये मोबाईलवर काहीतरी बघत बसली होती. डोअरचा आवाज ऐकून ती सावध झाली. अनु, किती वेळा सांगायचं तुला, कशाला जागी राहतेस तू? आशाने आजारी पडशील आणि तुझ्यामुळे माझ्या प्रिन्सेसला त्रास झालेला मी खपून घेणार नाही, शेखर किंचित रागात म्हणाला. त्याच्या रागातसुद्धा काळजी होती हे अनुला समजत होतं. शेखर, अरे दिवसभर घरात मला काहीच काम नसतं रे. नोकर चाकर आहेत कामाला आणि तुझी प्रिन्सेससुद्धा आता जास्त त्रास देत नाही. सो उगीच चिंता करू नकोस, तू फ्रेश हो, मी जेवायला घेते, अनु म्हणाली.
तू आज पण नाही जेवली? मी जेवले आहे, तुझ्यासाठी जेवण घेते. शेखर पुढे बोलायच्या आधीच अनु म्हणाली. मग नको घेऊस, मी जेवून आलो आहे. एक डिनर मीटिंग होती. शेखर टाय लूज करत म्हणाला. बरं ठीक आहे, गुड नाईट, अनु म्हणाली आणि तिच्या रूमकडे निघाली. अनु बस ना थोडा वेळ, शेखर म्हणाला आणि ती थांबली. कॉफी पिणार? त्याने विचारलं. थांब आणते. ती उठतच होती की. मी पिणार का असं विचारलं. कॉफी मी बनवतो, तो म्हणाला आणि किचनमध्ये गेला. त्याच्या पाठोपाठ अनुसुद्धा गेली. शेखरने दूध तापवायला ठेवलं आणि कॉफीची बॉटल शोधत होता. ही बघ इथे आहे. अनुने डोअर ओपन केलं. आणि साखर? त्याने विचारलं. ही बघ इथे. अनुने टाचवर केली आणि ड्रॉवर ओपन करत होती की शेखरने तिला कमरेत हात घालून उचललं. त्याच्या त्या अचानक झालेल्या स्पर्शाने अनु गोंधळली. तिचे डोळे मोठे झाले. तिने पाठीमागे फिरून पाहिलं तर शेखर तिच्याकडेच बघत होता. त्याने डोळ्यांनीच तिला साखरेचा डबा घे असं खुणावलं आणि तिने यंत्रवत तो डबा बाहेर काढला. शेखरने तिला खाली ठेवलं, पण तिचं हृदय मात्र अजूनही उड्या मारत होतं. श्वास वाढले होते. बावरलेली ती किचनच्या ओट्याला धरून उभी राहिली होती. शेखरचं असं जवळ येणं तिला बेहाल करत होतं. स्वतःला किती आवरावं ते तिला कळत नव्हतं. शेखरचं सर्व लक्ष तिच्यावर होतं. जरा शांत झाल्यावर ती बाहेर जायला वळली. अनु, कॉफी रेडी आहे, तिला जाताना बघून शेखर म्हणाला. तिने हुंकार भरला आणि शेखरच्या हातातला मग घेतला. दोघेही बाहेर येऊन सोफ्यावर बसले होते, पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अनु खाली बघत होती तर शेखर तिच्याकडे बघत कॉफी पित होता. अनु रागावलीस? शेखरने विचारलं, पण अनु काहीच म्हणाली नाही. अनु प्लीज से समथिंग, शेखर म्हणाला. उत्तर दिलंच पाहिजे का? तिचे गाल ब्लश करत होते. अनु म्हणाली आणि कॉफीचे मग घेऊन किचनमध्ये गेली. इकडे शेखरच्या गालावर स्माईल आली. त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. शेखर अनुच्या रूममध्ये गेला. त्याच्या प्रिन्सेसच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो निघाला. शेखर, प्रिन्सेस आता पालती पडते, काही दिवसात रांगायला लागेल, अनु हसत म्हणाली. काय म्हणतेस? कधी पालती पडली ती? शेखरने एक्सायटेड होत विचारलं. झाले 2-3 दिवस, अनु म्हणाली. मी मिस केलं, शेखर तोंड बारीक करत म्हणाला. मी तिचे फोटो काढले आहेत. अनुने मोबाईलमध्ये तिचे पालते पडलेले फोटो दाखवले. ओ सो स्वीट, किती छान दिसतोय हा फोटो. अनु, तू ना तिचे छान छान फोटोंचं एक कलेक्शन बनव. आपण ते फोटो फ्रेम करून घेऊ. शेखर फोटो पाहत म्हणाला. हो चालेल, अनु म्हणाली. झोप आता, खूप रात्र झाली आहे. बाय, गुड नाईट, शेखर म्हणाला. गुड नाईट, अनु म्हणाली आणि शेखर त्याच्या रूममध्ये निघून गेला. शेखरने डायरी वाचायला घेतली. सकाळी पुरू वाड्यावर आला होता. मी बाबांची आणि त्याची ओळख करून दिली. बाबांनी त्याच्यावर एक नजर टाकली आणि त्याला एक कार्ड दिलं. हे माझ्या मॅनेजरचं कार्ड, त्याला कॉल करून माझा रेफरन्स दे. तू इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालास तर तुला जॉब मिळेल. वशिल्यावर जॉब नाही मिळत आमच्या कंपनीमध्ये, बाबा म्हणाले. मला तर बाबांचा खूप राग आला होता तेव्हा, पण पुरू, तो मात्र खुश होता. हो चालेल काका, थँक्यू, पुरू खुशीत म्हणाला. त्याला सोडायला मी गेटपर्यंत गेले होते. निशी, किस गालावर करत नाहीत, पुरू माझ्या नजरेत आरपार बघत हळू आवाजात म्हणाला. मग कुठे करतात? मी सुद्धा हसत म्हणाले. परत भेट, मग प्रॅक्टिकल करून दाखवतो, तो माझ्या ओठांकडे सूचक बघत म्हणाला आणि मी लाजून आत निघून गेले. आज दिवसभर बाबांबरोबर गप्पा मारल्या. ते संध्याकाळी निघणार होते. जेवण करून बाबा निघाले आणि मी पुन्हा एकटी झाले. काही दिवसांनी मानसी आणि पुरूसुद्धा जातील ह्या विचारानेच मी खचून गेले आहे. कसे माझे दिवस निघतील मलाच नाही कळत. शेखरने नेक्स्ट पेज ओपन केलं. आज मला पुरू भेटला, आमच्या रोजच्या ठिकाणी. त्याने मला निरोप पाठवला होता. पुरूने बाबांच्या मॅनेजरला कॉल केला होता आणि त्याला इंटरव्ह्यूसाठी मुंबईला बोलवलं होतं. निशी, मी उद्या मुंबईसाठी निघणार आहे. जर माझं काम झालं तर मी तिथेच थांबेल. परत ये जा करणार नाही. उगाच जाण्या येण्यात पैसे वेस्ट करणार नाही. शिवाय प्रवाससुद्धा लांबचा आहे, पुरू म्हणाला. पण तू कुठे राहशील, काय खाशील? मी काळजीने विचारलं. निशी, माझी काळजी नको करू. मी मुंबईमध्ये अगोदरसुद्धा राहिलो आहे. बाबांचा मित्र आहे, त्याच्या घरी थोडे दिवस राहील. मग जॉब मिळाला
की एखादी रूम भाड्याने घेईल. माझा जास्त विचार करू नको. तुझी काळजी घे आणि जमलं तर मधून आईकडे लक्ष दे. मी तुझ्या घरच्या फोनवर वरचेवर कॉल करत जाईल, पुरू म्हणाला आणि माझ्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. निशू, असं रडू नको ना. तू अशी रडलीस तर माझा पाय कसा निघेल ग. तुझ्या आणि माझ्यासाठीच तर सगळं चाललं आहे ना राणी. त्याने मला समजावलं. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते आणि तो मला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तो मुंबईला गेल्यावर मला कॉल करेल, त्याची खुशाली वरचेवर कळवत जाईल. ह्या प्रॉमिसवर मी रडणं बंद केलं. सकाळी मी ड्रायव्हर काकांना घेऊन बस स्टँडवर जाणार आहे पुरूला बाय करायला. आज मला झोप लागेल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न करून तरी बघते. बाय, गुड नाईट डायरी. शेखरने सुद्धा डायरी बंद केली आणि झोपायला गेला. सकाळपासूनच घरात गडबड होती. उद्या प्रिन्सेसचं नामकरण होणार होतं आणि त्यासाठी सगळ्या गँगने आजपासूनच बंगल्यात तळ ठोकला होता. मनीष, निशांत, सुजित, चंदन सगळे आले होते. घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. प्रिन्सेस तर सेलिब्रिटी झाली होती. सगळ्यांना मी किती गुड गर्ल आहे हे पटवून देत होती. बोललेलं कळतं ह्या आविर्भावात हुंकारे देत होती. मोठ्याने हसत होती आणि सगळे तिचे हे गुण पाहून तिचे लाड करत होते. अनु आणि शेखर कौतुकाने तिच्याकडे पाहत होते. चंदनने अनुची किचनमधून हकालपट्टी केली होती आणि किचनवर ताबा मिळवला होता. त्याचे पंटर, श्यामा आणि सुदाम आज आणि उद्याच्या जेवणाचं बघणार होते. उद्याच्या जेवणाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट चंदनला दिलं होतं शेखरने. शेखरने त्याचं आवरलं आणि ऑफिससाठी निघाला. सुजितला ऑफ होता, पण मनीष आणि निशांत त्यांच्या कामाला जाणार होते. संध्याकाळी सगळे मिळून मस्त एन्जॉय करू असे एकमेकाने ठरलं होतं. शेखर त्याचं आवरून ऑफिससाठी निघाला, पण आज गडबडीमध्ये तो डायरी घ्यायचं विसरला. दिवसभर पटापट सर्व कामं संपून शेखर जरा लवकरच घरी आला. ठरल्याप्रमाणे सगळे एकत्र जेवायला बसले होते. प्रिन्सेसला मेड सांभाळत होती. अनु, प्रिन्सेसचं नाव ठरवलं की नाही, सुजितने विचारलं. तिचं नाव मी नाही, शेखर ठरवणार आहे, अनु म्हणाली. शेखर, काय ठरवणार आहेस लेकीचं नाव? मनीष मुद्दाम लेकीचं ह्या शब्दावर जोर देत म्हणाला. उद्या कळेल, शेखर भाव खात म्हणाला. आत्ताच सांग ना, नक्षत्रा म्हणाली. नाही, अजिबात नाही, सरप्राईज आहे. असं कसं सांगणार, शेखर म्हणाला आणि सगळ्यांनी तो विषय सोडला. जेवण झाल्यावर सगळे मस्त बाहेर मोकळ्या हवेत बसले होते. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. शेखर, उद्याचं काय प्लॅनिंग आहे? बंगलो तर अजून तू सजवला सुद्धा नाही. नक्की बारसं कुठे करणार आहेस, मनीषने विचारलं. सरप्राईज आहे, शेखर हसत म्हणाला. शेखर, काहीही विचारलं की एकच उत्तर ठरलं ह्याचं, सरप्राईज, नक्षत्र चिडत म्हणाली आणि शेखर मोठ्याने हसत होता. अनु, तुला तरी काही माहीत आहे की नाही, मनीषने अनुला विचारलं आणि तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. चिल नक्षत्रा, उद्या मी म्हणेल तिथे गप्प यायचं, बस, कशाला एवढी चिडतेस, शेखर शांततेत म्हणाला. मनीष आणि बाकीचे मात्र हसत होते. नक्कीच तुमच्या सगळ्यांची मिलीभगत आहे, नक्षत्रा मनीष आणि सुजितकडे बघत म्हणाली. ए बाई, आम्हाला उगाच तुमच्या भांडणात खेचू नको, सुजित म्हणाला. ते सगळं राहू दे, मला सांग शेखर, डायरीमधून काही कळलं का, निशांतने विचारलं. अजून पूर्ण नाही वाचली, पण जितकी वाचली त्यातून एक कळलं की माझ्या वडिलांचं नाव पुरुषोत्तम आहे आणि आई बहुतेक तरी निशिगंधा. पण त्यांचा भालचंद्र शिर्केंबरोबर काय संबंध होता हे नाही कळलं. पण एक आहे, माझ्या आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते ह्या जगात आहेत की नाही माहीत नाही, पण खूप गोड आहेत दोघेही. कदाचित मी जगातला पहिला मुलगा असेल जो त्याच्या आईवडिलांची लव्ह स्टोरी वाचत आहे. आता तर मी ठरवलं आहे, काहीही झालं तरी त्यांचा शोध घ्यायचा. मला माझ्या आईवडिलांना बघायचं आहे, शेखर भरभरून बोलत होता आणि बोलताना त्याच्या डोळ्यात एक चमक होती. शेवटचं वाक्य बोलताना शेखरचा कंठ दाटून आला होता. सगळेच त्याचं बोलणं ऐकून थोडेसे सिरियस झाले होते. चला, झोपायचं नाही का, खूप रात्र झाली आहे, शेखर घड्याळात बघत म्हणाला. बोलण्याच्या नादात कुणालाच टाईम कसा गेला ते कळलं नाही. अर्धी रात्र उलटून गेली होती. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. सकाळी सगळी गडबड चालू होती. कोणी नाश्ता करत होतं तर कोणी अजून आंघोळसुद्धा केली नव्हती.
शेखर तयार होऊन खाली आला आणि सगळे त्याच्याकडे पाहत होते. राजबिंडा दिसत होता शेखर. शेखरने टॅमॅटो रेड कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरचा पायजमा घातला होता. अनुसुद्धा त्याला भान हरपून पाहत होती. नक्षत्राने तिला हलकाच धक्का दिला आणि ती ओशाळली. शेखर, एक नंबर दिसत आहेस, मनीष एक फ्लाइंग किस करत म्हणाला. नक्षत्रादी, बघ काय चाललं आहे ते. अजून पण वेळ गेली नाही, विचार कर, चंदन म्हणाला आणि निशांतने त्याला टाळी दिली. तर सुजित खिखी करून हसत होता. नक्षत्र आणि मनीष त्यांच्याकडे खुन्नसने बघत होते. अनु, तू आणि प्रिन्सेस तयार व्हा. आपण सगळे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ अगोदर. तुम्ही सगळे सुद्धा तयार व्हा लवकर, शेखर म्हणाला आणि सगळे तयारीला लागले. अनु, शेखरने आवाज दिला. हां, अनुने मागे वळून पाहिलं. प्रिन्सेसला माझ्याकडे दे, मी तिला रेडी करतो, शेखर म्हणाला आणि तिने हसून मान डोलवली. सगळे एक एक करत रेडी होऊन आले होते. प्रिन्सेससुद्धा तयार झाली होती. तिने शेखरला मॅचिंग टॅमॅटो रेड कलरची छान स्टायलिश स्लीवलेस फ्रॉक घातली होती. अरे, कुणीतरी अगोदर त्या मनीषला सांभाळा. नक्षत्राला असं बघून खूळ लागेल बिचाऱ्याला, निशांत नक्षत्राकडे बघत म्हणाला आणि मनीषने मागे वळून पाहिलं. बस. मनीषचा एक हात आपोआप हृदयावर गेला. तो डोळे फाडून तिच्याकडे बघत होता.